बातमी ते नांदेडच्या हातगाव हिमायतनगर मतदारसंघाचे माजी आमदार माधवराव पटेल जवळगावकर यांनी केले. पिंपळगाव येथे होणाऱ्या महाशिवपुराण कथा व 108 दत्तयाग महायज्ञ होणाऱ्या सोहळ्याची स्थळ पाहणी. दिनांक 6 मार्च 13 मार्च पर्यंत पिंपळगाव येथे चालणाऱ्या महाशिवपुराण कथा व 108 दत्तयाग महायज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला अंदाजे 3 ते 2 लाख भाविक येणार असल्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये, भाविकांच्या जेवणाची व्यवस्था, आरोग्य, पार्किंग या सर्व स्थळाची पाहणी आज हातगाव हिमायतनगर मतदारसंघाचे माजी आमदार माधवराव पटेल जवळगावकर यांनी केली आहे. तर पाहूया माजी आमदार माधवराव पटेल जवळगावकर काय म्हणाले. शिवपुराण कथा आणि तसंच 108 महायज्ञ या ठिकाणी बापूंचं गेल्या 1 वर्षापासून ही तयारी चालू आहे आणि देशातल्या संत महंत ना त्या ठिकाणी निमंत्रण दिलं. आज जवळपास आपल्या या भूमीमध्ये 400च्या वर संत महंत या ठिकाणी येणार आहेत आणि यासाठी तालुक्यातलीच नाही, मी दोन्ही तालुक्यासह जिल्ह्यातील भाविक भक्तांना विनंती करतो की असा कार्यक्रम आपल्या भूमीमध्ये होणं म्हणजे आपलं भाग्य आहे आणि हे बाबांच्या आशीर्वादामुळं हे घडून आलं. म्हणून सगळ्या भाविक भक्तांना मी हातगाव हिमायतनगर तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वांना सांगू इच्छितो की याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा आणि इथं येऊन साधू संतांचं दर्शन अवश्य घ्यावं.